नमस्कार. शेत जमिनीचं प्लॉटिंग करायचंय किंवा घर बांधायचंय, मग वाट कसली बघताय? चला तर मग. आपल्या स्वप्नातील घराच्या पहिल्या टप्प्यासाठी कायदेशीर, पारदर्शक आणि अनुभवी सेवा हवा असणारं असं एकमेव ठिकाण म्हणजे विराज डेव्हलपर्स आणि इंजिनियर्स. इथे मिळणाऱ्या सर्व्हिसेस म्हणजेच बिगर शेती, गुंठेवारी, बांधकाम परवाना, जॉईंट व्हेंचर म्हणजेच जेवी, तसेच कायदेशीर कागदपत्रांची पूर्तता करायची असेल तर अनुभवी टाउन प्लॅनिंग सर्टिफाईड इंजिनियर मिस्टर राजेश मालवणकर. तर एक वेळ यांच्या ऑफिसला नक्की व्हिजिट करा. विराज डेव्हलपर्स अँड इंजिनियर्स. आमच्याकडे मिळतो अनुभव, पारदर्शक व्यवहार आणि वेळेचं भान. हेच आमचं वचन, काम आणि विश्वास. त्यासाठीच विराज डेव्हलपर्स अँड इंजिनियर्सचे मालक मिस्टर राजेश मालवणकर, सर्टिफाईड इंजिनियर. तर ह्यांचा पत्ता आहे फॉर्च्यून प्लाझा, बालाजी मंदिर समोर, प्रेम कमल अपार्टमेंट, ओरॅकल हॉस्पिटल जवळ, इचलकरंजी. संपर्क आहे 9881645103. इचलकरंजी शहरामध्ये गॅस सिलेंडर टंचाईसह विविध नागरिकांच्या प्रश्नांवर उपाययोजना करण्याची मागणी करत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने शिरस्तेदार संजय काटकर यांना निवेदन देण्यात आले. यावेळी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते. अमेरिका-इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर गॅस पुरवठ्यात सुमारे 20% कपात झाली असून व्यावसायिक गॅसचा पुरवठा पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली असून गॅस एजन्सीसमोर मोठ्या रांगा लागल्या आहेत. पूर्वी 21 दिवसांत मिळणारा गॅस आता 25 दिवसांनी मिळत असून काही ठिकाणी ऑनलाईन प्रणाली बंद असल्याने नोंदणीही होत नाही. या परिस्थितीमुळे शहरात गॅस सिलेंडरचा काळा बाजार वाढल्याची तक्रार करण्यात आली आहे. त्यामुळे घरगुती गॅसचा पुरवठा नियमित करावा, तसेच छोट्या व्यावसायिकांना महिन्यात किमान 2 सिलेंडर देण्याची मागणी यावेळी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने करण्यात आली. याशिवाय प्राधान्य कुटुंबांना धान्य वितरणासाठीचा इष्टांक संपल्याचे कारण देत अनेकांना धान्य मिळत नसल्याने त्यांचे जगणे कठीण झाले आहे. हा इष्टांक तातडीने वाढवून सर्व पात्र कुटुंबांना धान्य उपलब्ध करून द्यावे, अशी ही मागणी करण्यात आली. दरम्यान तसेच संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना, विधवा निवृत्ती वेतन योजना आणि श्रावणबाळ पेन्शन योजनेतील हजारो लाभार्थ्यांची पेन्शन थकीत असल्याने ती तात्काळ खात्यात जमा करावी, अशी मागणीही करण्यात आली. त्याचबरोबर प्राधान्य कुटुंबांसाठी उत्पन्न मर्यादा शहरी भागात 3 लाख रुपये आणि ग्रामीण भागात 2 लाख रुपये करावी. अन्यथा मोठ्या प्रमाणात कुटुंबे धान्यापासून वंचित राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. पुढील 15 दिवसात मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. यावेळी कॉम्रेड भरमा कांबळे, कॉम्रेड धनाजी जाधव, कॉम्रेड भाऊसाहेब कसबे, कॉम्रेड नूर मोहम्मद बेळकुडे, कॉम्रेड सदा मलाबादे, कॉम्रेड दत्ता माने, कॉम्रेड संजय टेके, कॉम्रेड शोभा शिंदे आदींसह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.